आज मी ना मोतीचूरचे लाडू करते. त्याच्यासाठी आहे ना हे जे हा टोप आहे ना तर तो मी घेतलेला आहे. तर एक टोप मी हा पीठ घेतलं आहे आणि ते ना मी चाळून घेतलं आहे. आणि पीठ ना कधी पण चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आणि मी त्याच्यामध्ये ना 3-4 टेबलस्पून रवा घालणार आहे ह्या मिश्रणामध्ये. म्हणजे चाळलेलं हे पीठ आहे ना बेसनचं त्याच्यामध्ये मी 3-4 टेबलस्पून रवा घालणार आहे. मी आता हा रवा घातला आहे आणि आता मी ना हे मिक्स करून घेणार आहे. आता मी ह्याच्यात ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आता आहे ना मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करते. आपण आहे ना चाळून घेतल्यामुळे ना ह्याच्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत. तर तुम्ही पण आहे ना आधी ते पीठ चाळूनच घ्या. आता मी थोडं पाणी घालून ते मिक्स करून घेणार आहे. आता आपलं हे ना छानपैकी मिक्स झालं आहे. आणि हे एवढं मला बॅटर हे करण्यासाठी ना मला मी पाऊण टोप पाणी घेतलं होतं. त्यातलं थोडंसं उरलेलं आहे. आणि आपल्याला आता ही कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. आता आपण आहे ना अशी आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे. आता आपण थोडा वेळ आहे ना ह्याला 10-15 मिनटं रेस्ट देऊया. म्हणजे हे चांगलं पीठ फुलेल पण आणि आपण जो रवा टाकला आहे तोही फुलेल. त्याच्यामुळे आपण थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवूया 10-15 मिनटं. आता तुम्ही बघू शकता चाळल्यामुळे कसं पटकन ते पीठ चांगलं मिळून आलं आणि त्याच्यात गुठळ्या पण राहिलेल्या नाही आहे. असं व्हायला पाहिजे. आणि आपण झटपट मोतीचूरचे लाडू करतोय. आता ना हे चांगलं आता पीठ फुलले. आपण 10-15 मिनटं ठेवलं होतं. आता आपण ना गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात तेल ठेवले आपण तापत. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे सोडून तळून घेऊया. आता ना तेल तापलं आहे आणि थोडंसं ना बारीक करून घेतलं. आता आपण हे ना असं सोडून घेऊया. आता हा फेस जरा शांत झाला ना की आपण ते त्याला पलटी करून घेऊया. चांगलं तळून घेऊया. आता तुम्ही बघू शकताय हे मस्तपैकी तळून झालेले आहे. चांगले कुरकुरीत झालेले आहे. असं आपण आहे ना सगळं बॅटर आपण करून घेऊया आणि सगळे तळून घेऊया. हे जास्त आहे ना काळं नाही करून घ्यायचे. म्हणजे जास्त भाजून नाही घ्यायचे. तर ते थोडे गोल्डनच ठेवायचे पण चांगले क्रिस्पी भाजून घ्यायचे. सगळं आहे ना तळून घेतलं आहे. आणि मी हे एका न्यूजपेपरवर हा सगळा जो तळून घेतलेलं ते बेसन आहे ते टाकलं आहे. आणि मी आता ह्याला थोडं पुसून ह्याचं तेल आहे ना ते मी त्या जरासं कमी करून घेणार आहे. म्हणजे आपल्या लाडवांना आहे ना तो वास येत नाही तेलाचा. त्याच्यासाठी मी आता थोडं ह्याचं तेल आहे ना ते मी ह्याला निथळून घेणार आहे. आता मी आहे ना एका टोपात आहे ना आपण जेवढं मोजून घेतलेला टोप आहे तर तो पाऊण टोप मी साखर घेतलं आहे आणि अर्धा टोप त्याला पाणी घेतलं आहे. त्याच्यात आता मी एक ते विरघळून देणार आहे आणि त्याचं पाक करून घेणार आहे. आता ह्या पाकात ना मी आता साखर आपली चांगली विरघळली. आता ह्या पाकात ना मी हे टाकते वेलचीचे दाणे काढून टाकलेत. मी कुटून वगैरे घेतलेली नाही आहे तर ते दाणे टाकलेत मी. आता मी यात ना ऑरेंज कलर टाकते थोडासा. ह्या पाकामध्येच टाकणार आहे मी. कारण काय थोडंसं आहे ना कलर आला की छान वाटतं. मला जास्त कलर आवडत नाही पण मी थोडासा ह्याच्यामध्ये टाकते कारण लाडवाला थोडा कलर आला की चांगला वाटतं आपल्याला. आणि मी थोडंच टाकणार आहे. मी जास्त टाकत नाही आहे. आता हे आहे ना आपण सगळं असा चुरा बनवून घेतला आहे. आता हे छोट्या बुंदीसारखं दिसतंय. आता आपण हे ना पाकात घालणार आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. आता हे आपण पाकात घालतोय सगळी बुंदी. गॅस बंद केलेला आहे आणि थोडा वेळ आपण हे झाकून ठेवणार आहे. आता ना मी थोडे ड्रायफ्रुट्स आहेत ते कापून घेतले. त्याच्यामध्ये ना काजू आहे, बदाम आहे आणि पिस्ता आहे. त्याचे स्लाईड असं बारीक बारीक कापून घेतले. थोडं तूप टाकवलं आहे आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घेतले ते मी जरा भाजून घेणार आहे. 2 चमचे तूप टाकलेला ते मी थोडे गोल्डन असे भाजून घेतले. या मिश्रणात ना हे जे ड्रायफ्रुट्स आपण हे केलेत ना भाजून घेतलेत ते टाकून घेऊया. म्हणजे काय होतं थोडंसं आपलं मोतीचूरच्या लाडवांना आहे ना तुपाचाही फ्लेवर येतो. आता ना हे मिश्रण आता थंड झालंय. आता आपण ना असे आपल्याला हवे त्या आकाराचे आपण मोतीचूर लाडू
करून घेऊ शकतो. एकदम मस्त होत आहे. आता मी ह्याचे सगळे लाडू करून मग तुम्हाला दाखवते. घरी बनवलेले आपले मोतीचूरचे लाडू आता तयार झालेत आपले ड्रायफ्रुट्स घालून मोतीचूरचे लाडू. कसे वाटतात तुम्ही बनवून पहा आणि कसे वाटलेत हे आम्हाला कमेंट करून सांगा.